नमस्कार मंडळी, उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते। आज आपण मस्त असे रताळ्याचे घारगे बनवणार आहोत। तर भोपळ्याचे घारगे तर आपण नेहमीच बनवतो, पण कधीतरी असे रताळ्याचे घारगे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। अगदी मस्त असे हे रताळ्याचे घारगे लागतात। तर इथं मी 5-6 रताळी उकडून त्याची अशी सालं काढून घेतलेली आहेत। आता एका मॅशरने आपण ही सगळी रताळी चांगली अशी मॅश करून घेणार आहोत। तर तुम्हीही किसून घेतली तरी देखील चालेल। आता या पद्धतीने सगळं इथं आपण मॅश करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी एक वाटी भरून गूळ टाकलेला आहे। तर गूळ सुद्धा इथं मी बारीक असा किसून घेतलेला आहे। आता गूळ आणि रताळं हे दोन्ही आपण चांगलं असं मस्त एकजीव करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असं दोन्ही एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। तर इथं मी एक मोठा बाउल भरून गव्हाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे। आता यामध्ये पाऊण वाटी मी बेसन पीठ टाकून घेणार आहे। आता यामध्ये टाकायची थोडीशी इलायची पावडर आणि किंचित असं मीठ। तर मीठ टाकताना मी विसरले होते, त्यामुळे मी ते नंतर ॲड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते इथं टाकताना दिसलेलं नाही। आता या रताळ्यामध्ये हे पीठ सगळं आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। तर इथं पाण्याचा वापर मी केलेला नाहीये, रताळ्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ आपण मळून घेणार आहोत। तर तुम्हाला जर अजून पीठ लागत असेल तर थोडं पीठ गव्हाचं वाढवलं तरी देखील चालेल। तर इथं आपलं रताळ्याचं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण घारगे बनवायला घेऊयात। तर इथं पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता या पिठापैकी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आता आपण तो पुरीप्रमाणे इथं घारगा लाटून घेणार आहोत। तर तुम्हाला जसा जाड पातळ घारगा लाटायचा आहे त्यानुसार तुम्ही तो लाटू शकता। तर इथं घारगा आपला लाटून झालेला आहे। आता त्यावरती मी थोडंसं इथं खसखस लावून घेत आहे। तर इथं आपला एक घारगा लाटून झालेला आहे। आता आपण तो तळायला घेणार आहोत। तर इथं पॅनमध्ये मी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घारगा टाकून आता आपण तळून घेणार आहोत। तर एक साईड व्यवस्थित अशी आपण तळून घ्यायची आणि त्यानंतर पलटी करून दुसरी बाजू पण आपण मस्त अशी सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले इथं घारगा टम्म फुगलेला आहे। आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सगळे घारगे मी इथं तळून घेतलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये सगळे घारगे मी इथं काढून घेतलेले आहेत। एक घारगा मी इथं तुम्हाला तोडून दाखवते। मस्त अगदी लुसलुशीत असे आपले हे रताळ्याचे घारगे इथं तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।